नगरसेवक पदाच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी तब्बल 500 इच्छुकांनी दावेदारी केली असून पक्ष कार्यालयातील रजिस्टर नावांनी भरल्याची माहिती समोर आली आहे। संघटनेतील पदाधिकारी, पराभूत उमेदवार आणि सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे कार्यकर्ते देखील स्पर्धेत उतरले आहेत। नाशिकमध्ये स्वीकृतसाठी भाजपमधील इच्छुकांची फिल्डिंग। 6 स्वीकृत नगरसेवक पदांसाठी 500 इच्छुक। स्वीकृत नगरसेवक निवडीत भाजप श्रेष्ठींची अग्निपरीक्षा। नाशिक महापालिकेत एकूण 10 स्वीकृत सदस्यांची निवड होणार असून त्यात भाजपच्या वाट्याला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकार व्यक्तींना संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी सुद्धा प्रत्यक्षात राजकीय कार्यकर्त्यांना संधी मिळते। स्वीकृत नगरसेवक पदासाठी सामाजिक संस्थांमधील कामाचा अनुभव हा महत्त्वाचा निकष मानला जातो आणि त्यामुळे अनेक इच्छुकांनी गणेश मंडळ किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनुभव दाखवत कागदपत्र सादर केली आहे। 3 वर्षाचा ऑडिट आणि इतर कागदपत्र पूर्ण करून इच्छुकांनी दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। साहजिकच अनेक इच्छुकांचा ओढा हा भारतीय जनता पार्टीकडे आहे। त्यामुळे अनेक जणांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला स्वीकृत नगरसेवक म्हणून आम्हाला महापालिकेत संधी मिळावी। त्यामुळे इच्छुकांची संख्या भरपूर आहे। महापालिका निवडणुकीवेळी भाजपकडे 1000 इच्छुकांचे अर्ज आले होते। त्यापैकी 118 जणांना उमेदवारी देण्यात आली। उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली जाईल असं आश्वासन देण्यात आल्याचा काहींचा दावा आहे। त्यामुळे आता इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। असं असलं तरी स्वीकृत नगरसेवक चांगला असावा ही त्याची पात्रता असेल असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। 4-5 दिवसामध्ये, आठवड्यामध्ये आम्ही नाव फायनल करू। एक आठवड्याभरामध्ये मला वाटतं 2-3 दिवसामध्ये या संदर्भात निर्णय होईल। स्वीकृतसाठी काही क्रायटेरिया लागू काय हो, स्वीकृतचा सदस्य चांगला असला पाहिजे। भाजपकडून याच महिन्यात स्वीकृत नगरसेवकांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। इच्छुकांची मोठी संख्या लक्षात घेता संघर्ष टाळण्यासाठी निवड प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।